जेवायचं आहे का नाही? त्याच्यासाठी तर आलोय म्हणाव. मग जय म्हणला तरच पंक्तीला बसायचं. प्रभू रामचंद्र भगवान की. जेवायचं म्हणलं आवाज कसा आला? पक्के सोकलेले ते कुठं सुद्धा असं त्या कार्यक्रम काही सोडत नाही. पण असो आधी पोटोबा आणि मग विठोबा. बरं हात खाली कोणी घे सांगितले? घ्या आता. असू द्या, तुमचा परमार्थच इतका झालाय आपोआप खाली येते. असं सगळ्यांनी भजन केलं अगदी मनापासून धन्यवाद. आणि एवढ्यातनं पण जर कोणी चुकारपणा केला असेल, कारण आता मी त्याला काही बोलू शकणार नाही, पण भगवंत अधश्च मूल्यानुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस हा कर्मामध्ये बांधलेला आहे आणि त्याच्या कर्मानुसार त्याला काय भेटणार आहे? जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या गुणी होतो नीती भ्रष्ट. याचसाठी केला होता अट्टहास. 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 शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चितीने पावलो विसावा. पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. पावलो विसावा. पावलो विठ्ठल. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कौतुक वाटे झाले या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णे
कृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवारी आता दिवस चारी खेळी मेळी आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया महायोग पीठी तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिंग भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन 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 पांडुरंगाकरू दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लोकाभिराम मरण रंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्व मांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता
ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट करावी, असे ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, अनाथांची माय, योग्यांची माऊली, विश्व माऊली ज्ञानोबा रे. आणि या ज्ञानरूपी मंदिराच्या कलस्थानी असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू, जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा या यजावत पृथ्वीवरती जन्माला आल्यानंतर अट्टहास कशासाठी करायचा आणि काय केल्यानंतर आपला शेवटचा दिवस गोड होईल याचं विवेचन करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल आणि सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, तुम्हा सर्वांना माहित आहे की तुम्ही आम्ही कशासाठी इथं आलेलो आहे. दादा बोलताना फक्त थोडासा नॉर्मल विको कमी करायचा, गायन करताना विको द्यायचा. आणि तुम्ही आम्ही कशासाठी इथं आलेलो आहे तुम्हा सगळ्यांना माहित आहे, पण मला सांगण्यासाठी तुम्ही आवर्जून बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे सांगणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी असणारे कैलासवासी भानुदास आबा सरक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त असणारी ही कीर्तन रूपी सेवा या सरक परिवाराच्या माध्यमातून माझ्याकडे आलेले आहे. आणि सुरुवातीलाच मी या परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद देते. आता तुम्ही म्हणणार गुरुजी तुमचं कीर्तन ठेवले म्हणल्यावर धन्यवाद देणं तुमचं कामच आहे, पण माझं कीर्तन ठेवले म्हणून मग मुळीच यांना धन्यवाद देणार नाही. पण आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बाप जाण्याचं दुःख बाजूला ठेवून तुम्हाला या दुःखामध्ये सुद्धा भगवंताच्या नामाची अट्टहास तुम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून या परिवाराला अगदी मनापासून मी धन्यवाद देते. कारण का सांगू, रोज कितीतरी माणसं जन्माला येतात, कितीतरी माणसं मरण पावतात. उपजे ते नाशे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबरे सांगतात, जो जन्माला आलाय त्याला जाणं हे निश्चित आहे, पण येणंही आपल्या हातात नाही आणि जाणंही आपल्या हातात नाही. पण आल्यानंतर जगायचं कसं एवढं मात्र आपल्या हातात आहे. आणि कमीत कमी आपण गेल्यानंतर असं आपल्या नावानं भजन कीर्तन आणि अन्नदान एवढ्या तरी गोष्टी गावानं नाही, कमीत कमी आपल्या घरच्यांनी तरी केल्या पाहिजे. एवढं तरी चांगलं जीवन माणसानं जगलं पाहिजे. आणि म्हणून अगदी याप्रमाणे असणारे भानुदास आबा अगदी आयुष्यभर त्यांनी कष्टामध्ये कष्ट केलं आणि कष्टानं संसार फुलवला, लेकरा बाळांना चांगले संस्कार दिले, चांगला मार्ग दाखवला. एवढं काही संसार या ठिकाणी कष्टातून उभा केला. पण हा कष्टानं उभा केलेला संसार बघण्यासाठी आज आबा आपल्यात नाहीत. याचं दुःख आहे, याची खंत आहे. बाप जाण्याचं दुःख काय असतं हे ज्याला बाप नाही त्याला विचारावं. आपण किती जरी ते शब्दात व्यक्त केलं ना, त्याची पोकळी भरून निघू शकणार नाही. तरी सुद्धा आपल्या वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी का आई वडील गेल्यानंतर का श्राद्ध पुण्यस्मरण घालावं. आता लोक काय म्हणतील, पैसा एवढा कुठं ठेवायचा म्हणून आपलं कुठं पण घालतात. लोकांचे विचार काही एक असतील असं नाही. त्याच्यामुळं पुण्यस्मरण घालण्यासाठी, वर्ष श्राद्ध घालण्यासाठी नुसता पैसा कोट्यावधीची प्रॉपर्टी असू द्या, पण त्याचं पुण्यस्मरण, त्याचं वर्ष श्राद्ध आणि त्याच्या वर्ष श्राद्धाला भजन कीर्तन होईलच असं सांगता येत नाही. पुण्यस्मरण करण्यासाठी आयुष्यभर पुण्यच कमवावं लागतं. तेव्हा कुठं आपण गेल्यानंतर आपलं पुण्यस्मरण होत असतं. विठ्ठल आबांच्या पश्चात असणारे त्यांचे दोनही चिरंजीव असतील, लक्ष्मण भाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील, या दोघांनी आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा अट्टहास केलेला आहे. त्यांची एक कन्या असेल असणाऱ्या सुनीताताई असतील. आणि त्याचबरोबर एवढा सगळा अट्टहास, वडिलांवर किती प्रेम असावं आणि किती अट्टहास केला पाहिजे. कारण आज कलियुग चालय, लोकांना कुणासाठी कुणाचं नाव घ्यायला, कुणासाठी जायला वेळ नाही. आज कलियुगात जोपर्यंत आपल्या शरीरात राम आहे तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे. आणि जोपर्यंत आपल्याकडे सगळं काही ऐश्वर्य आहे तोपर्यंतच लोक आपलं नाव घेत असतात. आणि माणूस गेल्यानंतर एका वर्षानं वर्ष श्राद्ध घालणं हे पुण्यस्मरण कीर्तन भजन अन्नदान सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. नवे नवीन नाथ महाराज वर्णन करतात, असेल पूर्वजन्मेची सामुग्री त्याचे मुखी हरिपैठा होय.
आणि अनंत जन्माचं पुण्य, आणि म्हणूनच अगदी चांगल्या प्रकारचं जीवन ते जगले. आणि म्हणून बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा, बाप करी जोडी लेकुराची उडी. आणि म्हणून बाप असावा कसा आणि मुलं अशी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे असणारे भानुदास आबा आणि त्यांचे दोनही चिरंजीव. कारण का, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. आज बापाला बाप म्हणायला तयार नाही पोरग, इतके मोठे झाले, पण बाप गेल्यानंतर एवढ्या मोठ्या दुःखातून सुद्धा त्यांचं इतकं अट्टहासानं इतक्या थाटामाटामध्ये पुण्यस्मरण करण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. आणि मुलं सुद्धा तशी सात्विक वृत्तीची असावी लागतात. तेव्हा कुठं असा विचार मनामध्ये येतो. आणि म्हणून आमच्या लक्ष्मण दादाच्या, शिवाजी दादांच्या मनामध्ये असा चांगला विचार आला. सहजासहजी असा विचार येणं शक्य नाही, परंतु त्यांनी त्यांच्या हिताचा विचार केला आणि म्हणून एवढा सगळा अट्टहास केला. अगदी मनापासून त्यांना धन्यवाद देते. सुंदर असं नियोजन केलेले. सप्त्याचं नियोजन करणं जरा तर बरं असतं, पण एका दिवसाचं कीर्तन म्हणजे नोहे हा खेळ एकल्याचा म्हणून मेळ जमविला. अगदी खूप दिवसापासून त्यांचा अट्टहास चालू होता आणि आज तो दिवस आलेला आहे. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळी ही श्रेष्ठ मंडळी आज इथं उभी आहेत. आता कोण्या एकाचं नाव न घेता सगळ्यांच्या चरणी वंदन आहे सगळ्यांना. आता सगळी श्रेष्ठ मंडळी आहेत, आमचे गुरुजी असतील, आमचे शेळके दादा, ही सगळी मंडळी भजनी मंडळी असतील. आता कोणी एकाचं नाव घेता तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते. आणि आवर्जून या कीर्तनासाठी उपस्थित असलेले सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, अतिशय उत्कृष्ट ज्यांचं वादन आहे असे आमचे समाधानजी महाराज, पंढरपूरवरून ते आपल्यासाठी आलेले आहेत. अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे, त्यांच्याही चरणी वंदन आहे. आणि आपला हा कार्यक्रम आपल्याला वाटलं, तुम्हाला वाटलं बाबा उद्या आपण हे कीर्तन ऐकावं, तर तुम्हाला ऐकायला मिळेल का? तुम्ही मला रोज रोज बोलवचाल का? नाही. पण एक सोपं साधन आपल्या हातात आहे, तो म्हणजे मोबाईल. मोबाईलला तुम्ही यूट्यूब बघता आणि त्या यूट्यूबवर आपलं कीर्तन तुम्हाला वाटलं बाबा ऐकावं, तर ते कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रत्येक नवोदित कीर्तनकारामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण करण्याचं काम आमचे चैतन्य दादा करतात. म्हणून शूटिंगवाले चैतन्य दादा यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते. ओम साई क्रिएशन असं या चॅनलचं नाव आहे. यूट्यूबला हे नाव टाकलं का आपल्याला हे कीर्तन बघायला मिळेल. म्हणून परत एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी वंदन करते आणि सेवेला सुरुवात. श्री संताची माथा चरणावरी, 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 श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलू सांभाळा उदरी, विश्रांती पावलू सांभाळा उदरी. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गुढ व्हावा. ज्या तुकोबऱ्यांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे, त्या तुकोबऱ्यांच्या अधिकाराचा जर विचार केला तर अणु रेणू याथो कडा तुका आकाशा एवढा. नवे नवे सोप्यात सोपं सांगून जाते. तुकोबऱ्यांचा एक सगळ्यात मोठा उपकार आपल्यावरती आहे की सामान्य माणसानं जगावं कसं, मरावं कसं, आयुष्य कसं जगलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीचा विचार ज्या गाथेमध्ये तुकोबऱ्यांनी अभंगाच्या द्वारे लिहिलेला आहे, जी गाथा तुकोबऱ्यांनी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला दान केली, ती गाथा म्हणजे सामान्य गोष्ट नाही. तर ज्या तुकोबऱ्यांनी तुम्हा आम्हाला गाथा दिली, ती गाथा म्हणजे साक्षात भगवंताचं हृदय आणि तुकोबऱ्यांचं हृदय, या दोन्ही हृदयामध्ये झालेला संवाद म्हणजे तुकोबऱ्यांची गाथा आहे. विठ्ठल अजून एक उपकार, सामान्य माणसानं जीवन कसं जगावं हे तुकोबऱ्यांच्या चरित्राकडे बघून शिकावं. आपण गावामध्ये गेलो, एखाद्याला चहा पाजला
मग तो आपलं गुणगान गातो, आपलं कौतुक करतो, यात काही नवल आहे. पण पिढ्यान पिढी असणारा वैरी ज्यानं भर दुपारी काठीनं जनावरासारखं मारावं, त्यालाच संध्याकाळी तुकोबऱ्यांनी नेऊन कीर्तनात बसवावं, इतकी सहनशीलता माझ्या तुकोबऱ्यांची होती. आणि त्या वैर्यानं वर्णन करावं. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा, तुका विष्णू नाही दुजा. की देव आणि तुकाराम काय वेगळे नाहीत. म्हणून आपला मित्र असेल, जिगरी मित्र असेल, तो आपलं कौतुक करतो, यात नवल नाही. पण माणसाचं जीवन इतकं चांगलं असावं की आपल्या वैर्यानं सुद्धा आपलं नाव घेतलं पाहिजे, इतकं चांगलं जीवन माणसाचं असावं. मग ते जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे? तुकोबरे सांगतात, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे आपली मागं राहिली पाहिजे. नक्की मग जगलं तरी पाहिजे कसं? आपण गेल्यानंतर ज्यावेळेस एखाद्याला बातमी कळाली, कमीत कमी ज्याला ती बातमी कळाली त्याच्या डोळ्यातून तरी पाणी आलं पाहिजे, इतकं तरी चांगलं माणसानं जीवन जगलं पाहिजे. आता मी असंच सांगितलं, परवाच्या कीर्तनात सांगितलं असं माणसाचं जीवन कसं असावं. मी सांगितलं की आपण गेल्यानंतर कमीत कमी लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, इतकं चांगलं जीवन माणसाने जगलं पाहिजे. आणि एक पोरगा उभारला, म्हणला, ताई लोकांच्या डोळ्यात पाणी येण्यासाठी चांगलं जीवन जगायची काय गरज आहे? म्हणला, तुम्हाला पण एक सोपा उपाय सांगतो म्हणे, तुम्ही पण कीर्तनात सांगत जा. आपण गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी येण्यासाठी चांगलंच जीवन जगावं असं काही नाही. फक्त आयुष्यभर काय करायचं, ह्याच्याकडनं पैसे घे, त्याच्याकडनं पैसे घे, सगळ्या गावाकडनं पैसे घ्यायचे आणि जाताना न देताच मरून जायचं. बघा लोक रडतील का नाही म्हणे. मग ह्याला जीवन जगणं म्हणतात का? नाही. तर चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे. का चांगलं जीवन जगायचं? अनमोल अशा किमतीचा 3.5 हाताचा नरदेह, माणसाचा देह मागून सुद्धा मिळत नाही. मग तुम्हा आम्हाला मिळालंय, भाग्यवान आहे का नाही? मग ही एक मिळालेली संधी आहे. हा देह मिळणं म्हणजे एक मिळालेली संधी आहे. आणि या संधीचं सोनं करायचं का कोळसा करायचा कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. म्हणून या मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे या देहाचं सार्थक करायचं आहे. मग देहाचं सार्थक करण्यासाठी काय करावं लागेल? जनाबाई सांगतात, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक या देहाचे. या वाचेनं काय करायचंय? विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. आता मावशा म्हणतील, तुमचं सांगायचं काम आहे, तुम्ही आपलं 2 तास सांगून जा चला, पण आम्हाला दिवसभर काम असतंय. माणसं सहज म्हणून जातात, आम्हाला मरायला वेळ नाही आणि देवाचं नाव कधी घेऊ? बरोबर आहे की नाही मावशानो? तुम्हाला मरायला वेळ, तुम्हाला सांगू, मरायला तुमची वेळ लागत नाही. त्याची वेळ आली ना, तो बरोबर घेऊन जातो तुम्हाला. तुमच्याकडे वेळ असो किंवा नसो, त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणता, तुम्हाला देवाचं नाव घ्यायला वेळ आहे का नाही? बोला मावशानो, आहे का? आहे का? तुम्ही घेता का? मग खरं बोलायचं, इथं शेजारणीची शपथ आहे तुम्हाला. हां, तुम्ही म्हणाल बरं झालं, मी तर तेवढंच बघते म्हणे, तिचं कधी वाटोळ होईल. अशी आपली भावना झालेली आहे आज. त्याच्यामुळं की संत, तुम्हाला भगवंताचं नाव घ्यायला वेळ नाही, पण तुम्हाला एक सोपा उपाय सांगते. मावशानो, तुम्ही स्वयंपाक करता का? पटपट बोलायचं. आता स्वयंपाक करता का? हा, आज केला नाही मला पण माहिती आहे, तुम्ही त्याच्यासाठीच इथे येऊन बसलाय. पण तुम्ही रोज स्वयंपाक करता का? पटपट बोला. स्वयंपाक करता? करत नाही. तिकडे दिलं का? तुमच्याकडे आलं का हे सगळं? नाही ना? येणार आहे काही दिवसानं, थोडी वाट पहा. आता स्वयंपाक करता? किती वेळा करता दिवसातनं? हा, लाजू नका. इथं तुमचा आवाज काय आहे काय नाही, कुठल्या वाडीला कुठपर्यंत ऐकू जातोय हे मला सगळं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही इथं नाजूक आवाज काढण्याचा प्रयत्न करू नका. जसा आवाज आहे तसाच आवाज काढायचा. 2 वेळा दिवसातून स्वयंपाक करता, बरोबर आहे का नाही? हा,
मग स्वयंपाक करताना हाताला काम आहे का? मावशाओ, काय प्रॉब्लेम आहे? बोलायला येत नाही तुम्हाला? होय किंवा नाही? एका दोन्ही शब्दातच उत्तर द्यायचं. 2 तासाचा स्वयंपाक करताना हाताला काम आहे का? हाय. डोळ्याला काम आहे का? पुढचं बोलायचं नाही, फक्त तेवढंच उत्तर द्यायचं. डोळ्याला काम आहे का? आहे. कानाला काम आहे का? आहे. नाकाला काम आहे का? आहे. पायाला काम आहे का? आहे. 2 तासाचा स्वयंपाक करताना कानाला काम आहे, डोळ्याला काम आहे, नाकाला काम आहे, हाताला काम आहे, पायाला काम आहे, पण तोंडाला काम आहे का? आता तुम्ही गप्पच बसायचं. मागचे मंडळी 2 तास यांच्या तोंडाला काम नाही, पण 2 तास यांचं तोंड बंद असतंय का? नाही. इकडे येतंय का? येऊ तिकडं. बरोबर आहे का नाही? मग ही अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी, ही व्यर्थ बडबड करण्यापेक्षा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. फक्त काम करत करत राम म्हणा. मग देवाचं नाव घेत घेत केलेला स्वयंपाक हा स्वयंपाक राहत नाही, तर तो काय बनतो? काय बनतो? प्रसाद बनतो, नैवेद्य बनतो. मग तुमच्या हातचा प्रसाद तुमच्या जर महादेवानं खाल्ला, रोज खाल्ला, तर महादेव उठल्या उठल्या गावातल्या दुकानाकडे जाईल का? नाही जाणार. म्हणून सुरुवात कोणापासून करायची? आपल्यापासून. काम करत करत काय म्हणायचं? राम. कारण या राम नामाची ताकद आहे. माणसाचं उद्धार होतो यात काही नवल आहे, पण भगवंताच्या राम नामाची ताकद तुम्हाला सांगू. राम नाम धारजिने, राम नाम धारजिने जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. राम नाम धारजिने, राम नाम धारजिने जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. म्हणा बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. मग भगवंताच्या नावानं तुमचा माझा का उद्धार होणार नाही? म्हणून राम नामाची ताकद आहे. राम म्हणता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले. म्हणून भगवंताचं नामचिंतन करणं या देहाचं सार्थक करण्यासाठी सगळ्यात सोपं असं साधन आहे. असं तुकोबरे आजच्या अभंगामध्ये सांगतात. आयुष्यभर अट्टहास केला आणि माझा शेवटचा दिवस काय झाला? गोड झाला. आता तुकोबरे शेवटचा दिवस गोड झाला असं म्हणतात, पण मरण हा शेवटचा दिवस नाही. ज्याला आपण शेवटचा दिवस मानतो ना, आपण कधी शेवटचा दिवस म्हणतो? माणूस जातो त्यावेळेस आपण म्हणतो की त्याचा शेवटचा दिवस आहे. पण मरण हा माणसाचा शेवटचा दिवस. कारण का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे कृष्ण मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जो जन्माला आलाय त्याला मरण हे निश्चित आहे. त्याच्यामुळं मरण हा माणसाचा शेवट नाही, तर काहीतरी जीवनामध्ये साध्य आहे. आणि ज्या दिवशी ते
साध्य आपल्याला प्राप्त होईल तो म्हणजे आपला शेवटचा दिवस आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबऱ्यांचं काय साध्य असेल ज्यांनी आयुष्यभर फक्त भगवंताचं नामचिंतनच केलं? त्या तुकोबऱ्यांना कशाची अपेक्षा असेल? काय साध्य प्राप्त करायचं असेल? तुम्हाला सांगू, प्रपंच करणाऱ्या माणसाचे एकच साध्य असतं, पैसा कमवणे, बंगला बांधणे, गाडी घेणे. बरोबर आहे का नाही? हे प्रपंच करणाऱ्या माणसाचं झालं. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. पण परमार्थ करणाऱ्या माणसाचं एकच साध्य असतं, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. परमार्थ करणाऱ्या माणसाची एकच ध्येय असतं, ते म्हणजे भगवंताला प्राप्त करून घेणं. आणि तेच ध्येय माझ्या तुकोबऱ्यांचं सुद्धा होतं, तेच साध्य माझ्या तुकोबऱ्यांचं सुद्धा होतं. आणि तुकोबरे म्हणतात, ते साध्य मला प्राप्त झालं आणि माझं भाग्यही उजळलं आणि माझी चिंता सुद्धा नाहीशी झाली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. की संतांचं दर्शन मला झालं आणि तो भगवंत मला भेटला. इतकंच नव्हे तर माझं साध्य ज्या दिवशी प्राप्त झालं तो म्हणजे कुठलं? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. म्हणून तुकोबरे सांगतात, अट्टहास आता कधीही या आता तुम्ही आणि कधीही घेऊन जावा. पण मला सांगा, तुम्ही किती दिवस जगल्यानंतर तुम्हाला वाटेल की आता कधी पण या कधी पण घेऊन जावा? गाठोडं बांधून तयार राहाल का तुम्ही? नाही राहत. 100 वर्ष जरी म्हातारं जगलं तरी त्याला जावं असं वाटत. ती पोराला म्हणते, तेवढी एकर बरी पण मला चांगल्या दवाखान्यात नी. म्हणजे 100 वर्ष जगलं तरी माणसाची आशा आहे. पण मला सांगा मावशानो, देवानं आपल्या घरी यावं असं किती जणांना वाटतं? सगळ्याला वाटतं. पण आपण देवाच्या घरी जावं असं किती जणांना वाटतं? कोणालाच वाटत नाही. आणि तुम्हाला वाटत नाही, पण तुम्ही ज्या दिवशी येण्याचं तिकीट बुकिंग झालं तुमचं, त्या दिवशी जाण्याचं तिकीट सुद्धा तुमचं काय झालेलं आहे? बुक झालेलं आहे. त्यांना हाक दिली, जावं लागणार. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिवस त्यांना हाक दिली, जावं लागणार आहे. पण आपण शरीर रूपाने जातो, पण माणसाला मरण आल्यानंतर माणूस फक्त शरीराने मरतो, आत्म्याला मरण नाही. मला सांगा, तुमचा मोबाईल खराब झालेला आहे, मग ज्यावेळेस आपण मोबाईल बदलतो त्यावेळेस आपण सिम कार्ड काय करतो? आहे हे जुनं सिम कार्ड त्यात घालतो. तसं हा मोबाईल, शरीर रूपी मोबाईल खराब झाल्यानंतर आत्मारूपी सिम कार्ड फक्त काय करतो? फक्त शरीर बदलतं, सिम कार्ड बदलत नाही. म्हणजे आत्म्याला मरण नाही. विठ्ठल आणि म्हणून ज्या दिवशी माणूस जन्माला आला त्या दिवशी माणसावरती 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. मग आता ते 16च्या 16 संस्कार माणसावर होत नाही, पण 3 प्रकारचे संस्कार हे प्रत्येक माणसावरती होतात. पहिला जन्माचा संस्कार,
बारसं आपण कसं घालतो? डीजे लावून ना, डीजे लावून थाटामाटात बारसं घालतो. तो झाला जन्माचा संस्कार. दुसरा जरा आपण मध्ये ठेवूया बाजूला. आणि तिसरा सोहळा, तिसरा संस्कार कुठला आहे? मृत्यूचा. जसा जन्माचा सोहळा थाटात करण्यासाठी बारसं कसं आपण थाटात घालतो, तसं जन्माचा सोहळा झाल्यानंतर मधला सोहळा कुठला असतो? झालेत ना सगळ्यांचे? लग्नाचा सोहळा. तोही आपल्याला आवडतो. पण जसा जन्माचा सोहळा थाटात होतो, जसा लग्नाचा सोहळा थाटात होतो, तसा मृत्यूचा सोहळा सुद्धा थाटातच झाला पाहिजे, अगदी या भानुदास आबांसारखा. पण तो मृत्यूचा सोहळा थाटात होण्यासाठी तितकं चांगलं जीवन सुद्धा जगावं लागतं. मग आता 16 प्रकारचे संस्कार सांगितले, त्यापैकी 3 गेले, राहिले किती? राहिले किती? 13. आणि म्हणून माणूस गेल्यानंतर 13व्या दिवशी काय घातला जातो? 13वा घातला जातो. आपल्याकडे थोडंसं कमी आहे, पण सगळीकडे 13वा हा असतो. आणि त्या 13व्या दिवशी त्या असणाऱ्या माणूस गेल्यानंतर 13 दिवस अग्नीच्या साह्यानं काय होत असतात? ते राहिलेले 13 प्रकारचे संस्कार त्याच्यावरती त्या अग्नीच्या साह्यानं होतात. आणि 13व्या दिवशी तो जीव मग तिथून काय करतो? हे माया आशापास सोडून यम दरबाराकडे वाटचाल करतो. 13 दिवस तो जीव तिथंच घुटमळत असतो. आणि मग 13व्या दिवशी तो यम दरबाराकडे वाटचाल करतो. त्याला यम दरबाराकडे जायला एकूण 28 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 28. 28 आणि 13 किती? 41व्या दिवशी हा जीव यम दरबारापर्यंत थोडंसं अलीकड पोहोचतो. मग यम दरबाराच्या अलीकड एक वैकर्णी नावाची नदी आहे. त्या नदीमध्ये आपल्या नद्यांसारखं पाणी भरलेलं नाही, तर त्या नदीमध्ये भागवतात वर्णन आलेलं आहे की त्या नदीमध्ये 28 प्रकारच्या नरकाची घाण भरली. ती नदी किती घाण असेल विचार करा. मग ती नदी सहजासहजी पार करून जाऊ शकत नाही. मग ती नदी पार करण्यासाठी तिथे एक कामधेनू आहे, गाई आहे. मग ती गाय काय करते? दादा आवाज कमी करा. ती गाय काय करते? त्या जीवाला पाठीवर बसवून घेते आणि मग ती नदी पार करण्यासाठी काय करते? मदत करते. पण तिचं एक वैशिष्ट्य आहे, असं तसं कुणालाही पाठीवर बसवून घेत. ज्यानं आयुष्यभर गायीची सेवा केली त्यालाच ती त्या पाठीवर बसवून घेते. आणि ज्यानं गायी कसायाला दिल्या ना, कसाई त्या गायीची काय अवस्था करतो, त्याला दया येते का? नाही. आणि तशीच अवस्था मग त्याची सुद्धा तिथं गेल्यानंतर होते. मग ती गायी यम दरबारापर्यंत आपल्याला घेऊन पोहोचण्यासाठी एकूण तिला 59 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 59. आता 59 आणि मगाचे 41 किती झाले? तुमचं गणित माझं कच्चं आहे म्हणून मी तुम्हाला विचारायले. किती दिवस? 100. 100व्या दिवशी हा जीव यम दरबारामध्ये पोहोचतो. आणि तिथं गेल्यानंतर आपल्या कर्माचा हिशोब चालू होतो, म्हणजे केस लढायला चालू होते. मग आता केस लढवायची म्हणल्यावर मदत कोणाची घ्यावी लागते गुरुजी? वकिलाची. आणि असे मोकळे वकील चालत नाही बरं का, चांगलाच वकील लागतो तिथं. मग तिथं चित्रगुप्त नावाचा वकील आहे. तो वकील आपल्या आयुष्याची डायरी काढतो आणि काही तुम्ही चांगलं केलं, किती गोष्टी वाईट केल्या, सगळा एक ना एक हिशोब त्या तुमच्या आयुष्याच्या डायरीमध्ये तिथं नोंद झालेला आहे. किती चांगली कामं केली, किती वाईट कामं केली, कुणाकुणाला खोटं बोला, कुणाकुणाच्या चोऱ्या केल्या, कुणाकुणाचे बांध कोरले, कुणाकुणाच्या कार्यक्रमाच्या आडवे आला, किती चांगली कामं, किती वाईट कामं, या सगळ्याचा इतिहास, सगळ्याचा हिशोब तुमच्या डायरीमध्ये लिहिलेला असतो. आणि त्या दिवसापासून तुमची केस लढायला चालू होते. आणि तुमच्या सगळ्या कर्माचा हिशोब करायला एकूण 265 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 265 अधिक मागाचे 100 किती झाले? 365. एक वर्ष किती दिवसाचं असतं?
365 दिवसाचं, म्हणून बरोबर एका वर्षानं वर्ष श्राद्ध घातलं जातं आणि आजच्या दिवशी आपल्या पाप पुण्याचा विचार करून आपल्याला पुढची गती प्राप्त होते आणि म्हणून बरोबर एका वर्षानं वर्ष श्राद्ध घातलं जातं. विठ्ठल आणि म्हणून तुकोबराय सांगतात, अट्टहास फक्त याच्यासाठी करा, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि मग तुकोबराय म्हणतात, माझा शेवटचा दिवस गोड झाला, आता मी निश्चिंत झालो, मला कशाची चिंता राहिलेली नाही. पण या जगाचा जर विचार केला तर चिंता नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणार. चिंतेचे विषय वेगळे, पण चिंता मात्र सगळ्याला आहे. खाली बसलेल्याला चिंता आहे, उभारलेल्याला चिंता आहे, वाजवणाऱ्याला चिंता आहे, सांगणाऱ्याला सुद्धा चिंता आहे, माग उभारलेल्याला सुद्धा चिंता आहे. आता कसं आहे माहितीये का, फक्त चिंतेचे विषय वेगळे आहेत. आता उभारलेल्याला वाटतंय की उगाच टाळ घेऊन उभारलो, खाली बसलो असतो देवादेवा करून बरं झालं असतं, त्यात सुख आहे. खाली बसलेल्याला वाटतंय लगा ह्यांचं बरं आहे की 2 तास टाळ वाजवायचं ना आपलं थोडं थोडं पाकिट घेऊन जायचं म्हणे 2 तास, ते बरं आहे म्हणे, त्यांना तसं वाटतंय. म्हणजे चिंता सगळ्याला आहे, सुखी तर कोणीच नाही या जगात. तुम्हाला सांगू, फक्त सुखाचा आभास आहे. विनेकरी आजोबाला वाटतं टाळकरी सुखी आहेत, टाळकऱ्याला वाटतं वाजवणारं सुखी आहे, वाजवणाऱ्याला वाटतं सांगणारं सुखी आहे, सांगणाऱ्याला वाटतं पुढं बसणारे सुखी आहेत, पुढं बसलेल्याला वाटतं मागं उभारणारे सुखी आहेत, आणि मागं उभारण्याला वाटतंय घरी बसलेले सुखी आहेत. पण सुखी तर कोणच, हा फक्त सुखाचा भास आहे. हा सुखी तो सुखी का सुख नाही आपल्या आयुष्यात, तर माणसाच्या जन्माचं मूळच दुःख आहे. जन्माचे ते मूळ पहावे शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. आपल्या जन्माचं मूळच दुःख आहे, त्याच्यामुळं आपण सुखाची अपेक्षा कशी करावी. आणि तरी सुद्धा जर सुख पाहिजे असेल तर सुख वाटे हेची ठाई आणि बहुपायी संताची. ते सुख तुम्हाला साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्यावरच काय होणार आहे, मिळणार आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की त्या संतांची भेट मला झाली आणि आयुष्यभर मी काय केलं, भगवंताचं नामचिंतन, आणि म्हणून हे कौतुक सगळं बघायला मिळते. कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताचं नाव काय आहे, सकल मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नाम आदी. सगळ्यात मंगल असणारं भगवंताचं नामचिंतन माझ्या तुकोबरायांनी आयुष्यभर केलं. तुम्हाला सांगू, तुकोबराय कुठं जातात, काय करतात, काय खातात, याचं सुद्धा भान माझ्या तुकोबरायांना राहत नव्हतं. आयुष्यभर फक्त आणि फक्त मुखामध्ये नामचिंतनच. पण परिणाम असा झाला, आयुष्यभर माझ्या तुकोबरायांनी भगवंताचं नामचिंतन केलं आणि शेवटी परिणाम असा झाला की साक्षात जगाचा मालक माझ्या तुकोबरायांना न्यायला आला. गरुड पक्षावरी स्वार झाला, तुकोबा वैकुंठाला गेला. तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला. गरुड पक्षावरी स्वार झाला, गरुड पक्षावरी स्वार झाला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला, वैकुंठाला गेला, वैकुंठाला गेला. आयुष्यभर माझ्या तुकोबरायांनी भगवंताचं नामचिंतन केलं आणि परिणाम जगाचा मालक तुकोबरायांना न्यायला आला. आणि तुम्ही आम्ही सामान्य माणसं उभं आयुष्य जातं, पण कधी या मुखाला भगवंताचं नाव येत नाही. आणि त्याचा परिणाम असा, 4 खांदेकरी सुद्धा आज पुढे न्यायला यायला तयार होत नाही. हे आज कलियुगातलं सत्य आहे.
त्याच्यामुळे इतकं तरी आपल्या या उभ्या आयुष्यामध्ये, कारण एकतर माणसाचा देह मागून सुद्धा मिळत नाही आणि तुम्ही आयुष्यभर संसारात गुरफटत राहता. आयुष्यभर किती जरी प्रपंच केला तरी तो दुःखमयच आहे हे ठरलेलं आहे आणि तो दुःखासाठीच आहे. आणि म्हणून जर सुख पाहिजे असेल, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, असोनी नसावे. संसारात राहायचं पण दिसायचं. आता तुम्ही म्हणता संसारात दुःख आहे, हे संतांच्या दृष्टीने नाही बर का, तर अज्ञानाच्या दृष्टीने हे संसारात दुःख आहे. पण तेच संत सांगतात की आजी संसार सुफल झाला घे माये. संत तर म्हणतात की आमचा संसार तर काय झालेला आहे, सुफल झालेला आहे. आता संसार एकतरी सुफल असला पाहिजे किंवा संपन्न. आता दोन प्रकारचे संसार आहेत, पण मला सांगा संसार सुफल असला पाहिजे का संपन्न असला पाहिजे? गुरुजी कसा असला पाहिजे? सुफल असला पाहिजे. अगदी बरोबर. आता दोन उदाहरणं आपल्या समोर आहेत. संपन्न संसार जर असेल कुणाचा तर तो राजा रावणाचा. किती प्रॉपर्टी आहे, अख्खी लंका सोन्याची. लंके माझे घरी किती ते ऐका, सांगतसे संख्या जैशी तैसी. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. मग त्याच्या लंकेतून सोन्याचा धूर निघत होता. मनुष्यबळाचा विचार केला, एक नव्हे दोन नव्हे तब्बल 80,000 बायका, 1,00,000 मुलं आणि 1,25,00,000 नातू. ज्ञानाचा विचार कराल, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखद गत आहेत. आता काहीच कमी नाही तरी सुद्धा सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तरी सुद्धा इतका संपन्न असून फुटकी कवडी देखील सोबत घेऊन गेला नाही. हा झाला राजा रावणाचा संसार. आणि सुफल संसार कोणाचा तर माझ्या तुकोबरायांचा संसार. काय होतं तुकोबरायांकडे? तुकोबराय सांगतात, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढा ती बिके, कुतरी घर राखीती, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा, नांदणूक ऐसी सांगा. तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती विके, कुत्री घर राखीती. पण मात्र राजा रावणाचा संसार संपन्न असून तरी सुद्धा त्याला दुसऱ्याची संपत्ती बघितली का ह्याला झोप लागत. आणि असे रावण आजही कलियुगात बरेच आहेत. स्वतःकडे काही नाही याचं दुःख नसतं, स्वतःकडे गाडी नाही याचं दुःख नसतं, पण त्याच्याकडे गाडी याचं दुःख त्याला असतं. स्वतःकडे पैसा नाही याचं दुःख त्याला नसतं, पण त्याच्याकडे एवढा पैसा आहे याचं दुःख त्याला असतं. आणि माणूस स्वतःच्या दुःखानं कमी दुःखे, पण या जगाचं सुख बघून सगळ्यात जास्त माणूस दुःखी आहे. त्याच्यामुळं दुसऱ्यासाठी चांगला विचार नाही करता येत, करू नका, पण वाईट तरी दुर्बुद्धी मनात आणायची. भला किसी का कर ना सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. चांगलं
कुणाच्या आयुष्यात फूल बनता येत नाही, बनू नका, पण कुणाच्या वाटेत काठी टाकण्याचं तरी काम करायचं नाही. म्हणून आयुष्यभर या भगवंताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करायचं आहे? नामचिंतन हा एकच सोपा पर्याय. सुख पाहिजे ना तुम्हाला? या सगळ्या इंद्रियाला जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला सांगू, जर नुसती जिलेबी खाल्ली तर जिभेला सुख वाटतं, नुसता फुलाचा सुगंध घेतला तर नाकाला सुख वाटेल. पण या सगळ्या इंद्रियाला जर सुख पाहिजे असेल तर कुणाकडे जावं? सुखरूपाई साधुजा कोण सांगाल, माझ्या पांडुरंगा सारी खातो सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी भर. त्याच्याकडेच जावं लागेल, त्यावेळेसच आपल्याला सुखाची प्राप्ती होणार आहे आणि त्या भगवंताच्या नामानच सुख मिळणार आहे. म्हणून ज्या भगवंताचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत, एकदा सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं नाव घ्यायचं. विठोबा रखुमा. तुमच्या पाटलानं मंगळसूत्र किती दिवसांनी तुमच्या गळ्यात घातलं? आता ही पण विचार करायची गोष्ट आहे का? हा, लगेच घातलं, बरोबर आहे का नाही? आणि ज्या वेळेस तुमच्या पाटलाने म्हणजे तुमच्या राहू दे ते दादा, तुमच्या मालकानं ज्या वेळेस तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्यावेळेस लग्नात एकदाच तुम्ही त्यांचं पाटील म्हणून नाव घेतलं. आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांचं पाटील म्हणून नाव घेतलं त्या दिवसापासून तुमचे पाटील पळतायत 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 पळतायत. त्यांच्या हाडाचा खुळखुळा झाला तरी सुद्धा ते तुमच्यासाठी पळतायत. मग नुसतं या पाटलाचं एकदा नाव घेतला तर आयुष्यभर तुमच्यासाठी झटत राहतो, पळत राहतो. एकदा जगाच्या पाटलाचं नाव घेऊन बघा, कसलीच चिंता करायची गरज सुद्धा तुम्हाला पडणार नाही. कारण का? तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुम्ही सगळेजण माझ्या मागं काय म्हणायचं? भजन म्हणायचं. आणि तोपर्यंत मागं बसलेले, मला न दिसणाऱ्या जागेवर बसलेले सगळ्यांनी, महिलांचं वस्त्र तुम्ही तुमच्या घशाला धार लावून घ्यायची खाकरून खुकरून. लवकर तुमच्या घशाला धार लागत नाही. तुम्ही तोपर्यंत आवरून घ्या, यांचं भजन होईपर्यंत म्हणा. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वाजवा जरा मागचे तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या, जोरात वाजवा बर. सुंदर. आता नुसतं म्हणायचं नाही बाई नाचत नाचत, खरंच जायचंय नाचत नाचत. काय मौली महाराज ह्यांची नावं घ्यायची सगळ्यांची आता. हा, आता तुम्ही शांत बसायचं. लागली का तुमच्या घशाला धार? हा, नाही का लागली? कवा उद्यापर्यंत लागल? मग नाही लागली तरी भजन करायचं. घ्या लवकर सगळ्यांनी हात वरती, ताठ हात वरती घ्यायचे. आपण माणूस आहे अशी ज्याला गॅरंटी, त्याचे हात सगळ्यात वर. ज्याचं पुण्य आहे त्याचे हात सगळ्यात वर. कुणाचं पाप असेल त्याचे हात खाली. आणि तुमचं पाप आणि पुण्य बघायला अख्खी वाडी अख्खं गाव आले बघा. ताट घ्या, ताट. असं जीव गेल्यासारखं करू नका, ताट घ्या. हा, राहू द्या, असं चहा पिऊन आली. नका भिवू नका मावशी, भिवू नका, जात नाही कुठं. घ्या वर. माझ्या मागं सगळ्यांनी काय करायचंय? भजन म्हणायचंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मोठ्यानं म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय
आहे का नाही, त्याच्यासाठी तर आलोय म्हणावं. मग जय म्हणला तरच पंक्तीला बसायचं. प्रभू रामचंद्र भगवान की. जेवायचं म्हणलं आवाज कसा आला, पक्के सोकलेले ते कुठं सुद्धा असं त्या कार्यक्रम काही सोडत नाही. पण असो, आधी पोटोबा आणि मग विठोबा. बरं हात खाली कोणी घे सांगितले, घ्या आता. असू द्या, तुमचा परमार्थच इतका झालाय, आपोआप हात खाली येते. असो, सगळ्यांनी भजन केलं अगदी मनापासून धन्यवाद. आणि एवढ्यातनं पण जर कोणी चुकारपणा केला असेल, कारण आता मी त्याला काही बोलू शकणार नाही, पण भगवंत अधश्च मूल्यानुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस हा कर्मामध्ये बांधलेला आहे आणि त्याच्या कर्मानुसार त्याला काय भेटणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगी तोडंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याला त्याचं फळ भेटणार आहे. आणि म्हणून माणसांना आयुष्यभर नाही काय करता आलं तरी चालेल, परंतु चांगलं कर्म करावं. तुका म्हणे सत्य कर्मावावे साय घातलिया भय नरका जाणे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरे सांगतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी खेळी मेळी. ज्या मुक्तीसाठी आयुष्यभर धडपड करायचो ना, ती मुक्ती आता नवरी झाली. चिंता करायची काय गरज आहे का नाही. मग आता तुकोबऱ्यांना आयुष्य घालवावं लागलं भजन करून, पण तीच मुक्ती इतकी सोपी आपल्याला सांगितलेलं आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. आणि इतकंच नव्हे, देवाची द्वारी उभा क्षणभारी. तेने मुक्ती चारी साधिएल्या. तेने मुक्ती चारी साधिएल्या. तेने मुक्ती चारी साधिएल्या. देवाची द्वारी उभा क्षणभारी. तेने मुक्ती चारी साधिएल्या. तेने मुक्ती चारी साधिएल्या. तेने मुक्ती चारी साधिएल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. फक्त त्या भगवंताच्या दारात फक्त क्षणभर उभा राहा. तेडी मुक्तीचारी साधिएल्या. चारही मुक्ती आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून तुकोबऱ्यांनी आयुष्यभर अट्टहास कशासाठी केला याचं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा आयुष्यभर अट्टहास इतक्यासाठीच करायचा आहे. कारण कसं आहे, जोपर्यंत आहे माणूस माणसात आहे तोपर्यंत आज जर विचार केला तर माणसाला माणसाची किंमत राहिलेली नाही. अहो, 21 वर्षाच्या पोराला जर स्त्रीचा चटका बसला तर 75 वर्षाच्या बापाच्या काळजाला धस्स होतं. 21 वर्षाच्या पोराला जर साधा स्त्रीचा चटका बसला
तर 75 वर्षाच्या बापाच्या काळजाला धस्स होतं, पण 75 वर्षाच्या बापाच्या अग्नीला डाग देताना पोराला धक्काच बसला नाही. मग विचार पडतो जगायचं तरी कुणासाठी. आज माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही. माणूस जोपर्यंत जिवंत आहे, माणसात आहे, तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही. अरे हाच खरंच चांगला होता, या एका वाक्यासाठी इथं मरावंच लागतं. हीच खरी आयुष्याची आपल्या कथा आहे. कारण माणूस जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत कधीच कोण कोणाला चांगलं म्हणत नाही, पण गेल्यानंतर मात्र अरे हा खरंच चांगला होता, या एका वाक्यासाठी आयुष्य चांगलं झिजवावं लागतं. तेव्हा कुठं माणसं गेल्यानंतर. पण आज कसं झालंय, ज्या माणसाकडे पैसे आहे त्या माणसाला किंमत आहे. माणसाचंच काय घेऊन बसला, महाराज लोकांचं सुद्धा तसंच आहे. जो महाराज जास्त पैसे घेतो तो महाराज मोठा महाराज, जो फॉर्च्युनर मधून येतो तो महाराज मोठा. अशी एक माणसाची भ्रम झालेला आहे. पण तुम्हाला सांगू, लहान मोठं भगवंताच्या आपण कोण कुठल्या झाडाचा पालय, लहान मोठं काही घेऊन बसला. जगावर काय सत्ता गाजवणार आहे तुम्ही आम्ही? स्वतःच्या शरीरावर सुद्धा आपण सत्ता गाजवू शकत नाही. मला सांगा, आपल्या स्वतःच्या शरीरावर सुद्धा आपली सत्ता नाही. गाव मी म्हणाल तसं चाललं पाहिजे अशी अपेक्षा करावी आपण? देश मी म्हणाल तसा चालला पाहिजे अशी अपेक्षा करावी आपण? नाही. कारण का, स्वतःच्या शरीरावर सुद्धा आपण सत्ता गाजवू शकत नाही. आणि गावावर देशावर काय सत्ता आपण गाजवणार आहे? ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. आपल्याला मारणारा, ताळणारा, जगवणारा सुद्धा तोच आहे. तुम्हाला काय वाटतंय, मी करतोय म्हणून घर चालतंय? असं नाही बरं का. सगळं चालवणारा, जगवणारा, मारणारा, तारणारा तो भगवंत आहे. जल थल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता. जल थल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता. उसी का सोचा यहाँ पे होता, उसी का सोचा यहाँ पे होता, उसकी अद्भुत शक्ति महान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला हे भगवान. मारणाराही तोय, तारणाराही तोच आहे. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीचा अहंकार करू नका, कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नका. आयुष्यभर त्या भगवंता समोर आपण लहानच आहोत आणि लहानच राहायचंय. कारण का, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मुंगीचा जीव एवढा एवढा, पण गोड साखर खाऊन गोड राहते. काय करायचंय, मोठेपण मोठं व्हायचं ना, विचार अवश्य मोठे ठेवा. पण मोठ्या होण्याच्या म्हणजे आता जे आपल्या प्रारब्धानं मिळतं ते नाकारायचं नाही. जे आहे ते आहे, जैशा स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. आणि म्हणून आज या परिवारामधून आबा निघून गेले म्हणजे कसं असतं, आपण किती जरी काही जरी केलं तरी बापाचं, आईचं वर्णन हे शब्दात करू शकणार नाही. आकाशाचा पेपर करावा, समुद्रातल्या पाण्याची शाई करावी, साक्षात मेरू पर्वताची लेखणी करावी आणि साक्षात सरस्वती मातेनं आईचं, बापाचं वर्णन करायला, लिहायला बसावं. शब्द अपुरे पडतील साक्षात सरस्वती मातेचे सुद्धा, पण बापाचं आणि आईचं वर्णन आपण शब्दात करू शकणार नाही. कारण कसं असतं सांगू तुम्हाला, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आणि ज्या दिवशी बाप आपल्या घरातून निघून जातो ना, आपलं अस्तित्व संपल्यासारखं वाटतं. मग कधी कधी विचार येतो की जगावं तरी कुणासाठी. अरे ज्या बापामुळं इतकं मोठं झालो, ज्या बापामुळं आज ताट मानेनं जगतोय, ताट मानेनं फिरतोय, तो बापच आज जिवंत राहिला नाही.
जगून तरी काय उपयोग आहे, असा विचार मनामध्ये कधी कधी येतो. पण कधी कधी असं वाटतं जो आलाय त्याला जाणं तर निश्चितच आहे, मग दुःख का करावं. त्याच्यामुळे माझं इतकंच सांगणं आहे तुम्हाला, जोपर्यंत घरातला बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. पण आमचं कसं झालंय, लहानपणापासून आमच्या लेकरांनी एकच बाप लक्षात ठेवला. लहानपणापासून आई त्या लेकराला सांगत असते, बाळा इकडे जाऊ नको बाबा मारतील, हे करू नको बाबा मारतील, तिकडे जाऊ नको बाबा मारतील. आणि त्यामुळं आमच्या लेकरांनी फक्त मारणाराच बाप लक्षात ठेवला, कठोरच बाप आमच्या लक्षात राहतो. पण तुम्हाला सांगू, बापाची माया इतक्या सहजासहजी कळू शकणार. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओठामंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. इतक्या सहजासहजी समजेल इतका सोपा बाप नाही. पण ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. तुम्हाला सांगू, 2 टायमाचा स्वयंपाक करते आणि आमचं पोट भरते ती आई आमच्या कायम लक्षात राहते. 2 टायमाचा स्वयंपाक करून आमचं पोट भरणारी आई आमच्या कायम लक्षात राहते. पण आयुष्यभराच्या जेवणाची शिदोरी करण्यासाठी रात्रंदिवस झटणारा बाप आम्हाला कधी आठवत नाही. आणि तो कधीतरी आठवून बघा. अरे ज्या बापानं उभं आयुष्य या कुटुंबासाठी लेकरांसाठी समर्पित केलं, ज्या बापानं आपल्यासाठी इतकं सगळं काही केलं, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्यात, बाबा तुमची आठवण येते प्रत्येक क्षणात. दास म्हणे बाप आणि आई, आई बापा सारखे दैवत जगामध्ये नाही. पण जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत आम्हाला कळत नाही. पण तुम्हाला सांगू, आयुष्यभर बाप या कुटुंबासाठी काय काय करतो. आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. फुकाचा चाकर तू झालासी काबाडी, नाही सुख घडी तुला भोगावया. दुर्लभ मनुष्य देह कष्ट पावलानी, दिला कुटुंबासी तू काम भोग. आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा. अरे ज्या बापानं आपल्यासाठी हाडाचं पाणी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि उभा आयुष्य शेतामध्ये राब राब राबण्यात घालवलं, त्या बापासाठी आपण काय करतो कधीतरी स्वतःच्या मनाला विचारून बघा. अरे त्या बापाची कहाणी सांगितली ना तर इतकं कधी कधी मनाला असं वाटतं, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना,
माझ्या डोळ्यातली आसव कुणी माईन पुसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची सांगताना. पण या बापाची किंमत आम्हाला जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आज आमच्या पोरांना बाप कळत नाही. तुम्हाला सांगून जाऊ, आम्ही सगळेजण शेतकरी, आम्ही सगळेजण शेतकरी आहे. माझा शेतकरी बाप 4 पायाची बैल घेऊन शेतामध्ये नांगरण्यासाठी जातो आणि नांगरत असताना 4 पायाच्या बैलानं आपला बांध सोडून दुसऱ्या बांधावर पाऊल टाकावं आणि मागणं माझ्या शेतकरी बापांना हाक मारावी, तो 4 पायाचा बैल पुढे पाऊल सुद्धा टाकत नाही. 4 पायाच्या बैलाला माझा बाप कळतो, 4 पायाच्या बैलाला माझा बाप कळतो. पण आज कलियुगात 2 पायाच्या बैलाला माझा बाप कळत नाही. ही आजची शोकांतिक आहे. तो बाप कधीतरी समजून घ्या. अरे तुम्ही सचिन तेंडुलकरनं एवढ्या धावा केल्या म्हणून रात्रंदिवस टाळ्या वाजवत बसता. उभ्या आयुष्यात माझा बाप शेतामध्ये रात्रंदिवस या बांधावरून त्या बांधावर, त्या बांधावरून या बांधावर कितीतरी धावा मारतो. कधी त्या बापाचं कौतुक केलं का? आणि जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत आम्हाला किंमत कळतच नाही. आज त्या लेकीला विचारा बापाची किंमत काय आहे. आणि सगळ्यात जास्त जीव जर बापाचा कोणावर असेल ना तर तो आपल्या मुलीवरती असतो. कोण म्हणलं तुम्हाला बाप कठोर आहे? अहो, जो बाप इतका कठोर आहे ना तितकाच तो बाप हळवा सुद्धा असतो. आणि कोण म्हणलं तुम्हाला बाप रडत नाही? कोण म्हणलं? कारण कसं आहे, एखादी जर गोष्ट झाली ना आई लगेच रडून मोकळी होते, पण उशीमध्ये तोंड खुपसून रडणारा बाप आम्हाला कधी आठवत नाही. बाप हा पडद्यामागचा कलाकार आहे. आपलं दुःख कधीच या समाजासमोर आपलं दुःख बाप कधीच दाखवत नाही. बाप रडतो नाही असं नाही, कधी रडतो? ज्या दिवशी अगदी लहानपणापासून कागदाच्या तुकड्याप्रमाणे ज्या मुलीला जपलेलं असतं 18, 20, 21 वर्ष, आणि ती मुलगी ज्या दिवशी नांदायला जाते ना त्या दिवशी एक बाप रडत असतो. अहो विचार करा, किती बापाचं मोठं मन आहे. ही गोष्ट सोपी वाटते का आपल्याला? किशाचा पेन द्यायचा झाला तर माणूस 100 वेळा विचार करतो, पण काळजाचा तुकडा एका क्षणात देऊन टाकतो. त्या बापाचं किती मोठं मन आहे. आणि ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवसापासून बापाला 2 गोष्टी खटकत असतात, सतत त्या बापाच्या लक्षात येत असतात. एक म्हणजे मुलीचं शिक्षण आणि दुसरं म्हणजे मुलीचं लग्न. काळजाचा तुकडा असाच काहीच माहित नसतं बरं का, पुढची माणसं कशी आहेत, मुलगा कसा आहे, आणि मुलीचा सुद्धा काही थोडा त्याग नाही. परंतु ती बापासाठी सगळं काही, सगळ्या गोष्टीचा त्याग करते आणि त्या माहेरातून सासरला जाते. आणि ज्या दिवशी सासरला जात असते ना त्या दिवशी मात्र बाप रडतो, पण सगळ्याच्या पुढे रडत नाही. मुलीला वाट लावायचा क्षण ज्या वेळेला येतो, जरा दृश्य डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेला मुलगी वाटेला लावत असतात सगळेजण रडत असतात. धाय मोकळून आई रडते, बहीण रडते, दादा रडतो. मुलगी या ठिकाणी आईच्या गळ्यात पडते. कसं आहे तुम्हाला सांगू, ही पोरं आहेत ना, ही बहीण आहे तोपर्यंत त्यांना त्याची किंमत कळत नाही. ते असं म्हणतात की कधी एकदा नांदायला जाते आणि कधी एकदा मी, प्रत्येक भावाची अपेक्षा असते. पण ज्या दिवशी मुलगी जाते ना त्या दिवशी जा तू कधी नांदायला जाते म्हणणारा भाऊ सुद्धा धाय मोकळून रडत असतो. आणि मग
तो बाप मात्र कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये असतो आणि सगळ्यांना मिठी मारून रडून झाल्यानंतर माझी ती असणारी बापाची लाडाची मुलगी पळत पळत जाते आणि बापाला मिठी मारते. पण तुम्हाला सांगू, ज्या वेळेस मुलगी गाडीत बसते, गाडी ड्रायव्हर चालू करतो आणि ज्या वेळेस गाडी निघणार त्यावेळेस मात्र बाप गाडीची दिशा बदलून येतो. मुलीच्या दिशेनं जात नाही तर तिच्या उलट दिशेनं जातो आणि जावयाची खाच खाली होते. आणि कधीही उभ्या आयुष्यात न झुकणारा बाप मुलीसाठी त्या दिवशी जावयाच्या पुढे झुकतो आणि हात जोडतो. लहान आहे हो, अजून काही कळत नाही, काही चुकलं मापलं माफ करा, तिची चूक माझ्या पदरात टाका, पण माझ्या मुलीला काही बोलू नका. आणि आयुष्यभरासाठी तो बाप त्या जावयाचा हातच जोडून राहत असतो, का तर आपल्या लेकीसाठी. म्हणून माझं इतकंच सांगणं आहे, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्या बापाला समजून घ्या. आणि एकदा जर बाप घरातनं निघून गेला ना, अस्तित्व संपल्यासारखं वाटतं. लेकीला माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत माहेरातला बाप जिवंत आहे, जोपर्यंत माहेरातली आई जिवंत आहे. लेकीला माहेरामध्ये चप्पल सोडण्यासाठी जागा तोपर्यंतच आहे जोपर्यंत आपला बाप या माहेरातल्या कट्ट्यावरती आहे. आणि ज्या वेळेस माहेरातला बाप निघून जातो ना, त्यावेळेस त्या मुलीसाठी माहेर सुद्धा परक झालेलं असतं. म्हणून इतकंच सांगणं आहे, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्या बापाला समजून घ्या. आयुष्यभर त्या मायबापाची सेवा करा. या जगात दुसरंच काही नाही. पण गुरुजी, आता दुर्दैव वाटतं, ज्या बापानं ज्या आईनं हाडाची काडं रक्ताचं पाणी करून या लेकरांसाठी सर्वस्व अर्पण केलं आणि आयुष्यभर या लेकरांना सांभाळलं, हीच पोरं या म्हाताऱ्यांच्या आज त्या उतार वयामध्ये ज्या म्हातारीची आधाराची काठी बनायचं आहे, त्याच वयामध्ये काठी यांच्या कमरेत घालतात आणि यांना घराच्या बाहेर काढतात. आणि किती देवदेव केल्यावर तुम्हाला भेटतील हो. म्हणून माझं इतकं सांगणं आहे, आयुष्य काही परत मिळत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. कारण कसं आहे, आयुष्यात नाती सांभाळा. पण आज कधी कधी असं दुर्दैव वाटतं, सख्खे भाऊ पक्के वैरी होई लागलेले आहेत. पण तुम्हाला सांगू, आज जर विचार केला तर जगात या लोकांची स्पर्धा कुणासाठी माहिती का? आम्ही स्पर्धा करतो आमच्या सख्या भावाशी, चुलत भावाशी, चुलत्याशी. अरे यांच्या सोबत लढायचं नसतं किंवा जिंकायचं नसतं. भावासोबत, चुलत भावासोबत आयुष्य जगायचं असतं. यांच्या सोबत लढाई करायची नसते. पण आज या गावामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत की ज्या गावामध्ये त्या मंदिरामध्ये जातो आणि आम्ही नवस करतो की माझ्या भावाचं वाटोळं होऊ दे. अशी कितीतरी मंदिरं आपल्याला बघायला सापडतील. पण तुम्हाला सांगू, भावासोबत कधी लढायचं नसतं. की जी माणसं आहेत ना आपल्या कुटुंबातली, यांच्यासोबत आयुष्य आनंदाने जगायचं असतं. म्हणून कधी कोणाशी. छत्रपती शिवाजी महाराज गेले, ही बातमी माझ्या मावळ्यांना कळाली. सगळे मावळे रडतायत. पण छत्रपती शिवाजी महाराज गेलेत ही बातमी कळाल्यानंतर मावळे रडतात, यातही नवल नाही. अख्खी प्रजा रडते, यातही नवल नाही. त्यांचा सगळं कुटुंब रडते, यातही नवल नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी जेव्हा माझ्या वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाली ना, त्या कुत्र्यानं सुद्धा महाराजांसोबत चित्तेत उडी मारून प्राण दिला. असं जीवन असावं माणसाचं. पण तुम्हाला सांगू, मी तर सांगेन, आपल्यासाठी कुत्र्यानं मांजरानं जाणाऱ्यांनी जीव द्यायचा राहू द्या, पण कमीत कमी आपण गेल्यानंतर ही जी माणसं आहेत ना, या माणसांच्या डोळ्यात पाणी तरी आलं पाहिजे. नाहीतर आमचं कसं आहे, फक्त जयंती आली म्हणून आम्ही लगेच मिरवायला लागतो. पण तुम्हाला सांगू, आज आम्ही जातीत हे थोर महापुरुष सुद्धा जातीत वाटून घेतले. हा त्याचा मी काही जास्त सांगणार नाही. पण तुम्हाला सांगू, हे जे थोर पुरुष आहेत ना, यांचे विचार आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायचे आहेत. आणि म्हणून आज प्रत्येक जण म्हणतोय, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलाद छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची
जय. फक्त आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली, आज आम्ही बाह्य रंगाने शिवाजी महाराज बनण्याचा प्रयत्न करतो, पण नुसती दाढी राखून चंद्रकोर लावून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वेश घालून छत्रपती शिवाजी महाराज होता येत नाही. अहो, आपलं आयुष्य जातं, पण 4 माणसाचं कुटुंब आपण नीट जोडू शकत नाही. पण माझ्या राजांनी का कौतुक करायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, का नाव घ्यायचं त्यांचं? माझ्या राजांनी अवघ्या 35 वर्षामध्ये 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र जोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि जे वय 16 वर्ष धोक्याचं असं आपण म्हणतो, त्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला वचन दिलं, आणि नुसतं वचन नाही दिलं तर ते स्वप्न, ते वचन सत्यात सुद्धा उतरवलं. दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी. बैराजा ग शुभा जाग बसला घोड्यावरी, शुभा जाग बसला घोड्यावरी, शुभा जाग बसला घोड्यावरी. दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मा साहिबा वचन पूर्ण करी. बैराजा ग शुभा जाग बसला घोड्यावरी, छत्रपती शिवाजी महाराज आहे. उगवला सूर्य जेते अंधाऱ्या भयान राती, उगवला सूर्य जेते अंधाऱ्या भयान राती. शौर्याचे राजे तुमच्या ए ऊठ गीत गाती, शौर्याचे राजे तुमच्या ए ऊठ गीत गाती. अन्यायाला नष्ट करण्यासाठी घेतली तलवार तुम्ही हाती, अन्यायाला नष्ट करण्यासाठी घेतली तलवार तुम्ही हाती. तुमच्या या पराक्रमाने फुगली या महाराष्ट्राची छाती, तुमच्या या पराक्रमाने फुगली या महाराष्ट्राची छाती. छत्रपती शिवाजी महाराज की. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा पराक्रम गाजवला, पण कसा? पुत्र व्हावा ईसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून एकच मुलगा असावा, पण त्याचा या तिन्ही लोकांमध्ये झेंडा असला पाहिजे. आईचे संस्कार होते. शेवटचं उदाहरण सांगते आणि सेवेला पूर्णविराम देते. अवघ्या इतक्या कमी वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकी मोठी कीर्ती केली, म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आईचे संस्कार तसे होते. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा नामकरण सोहळा होता, म्हणजे बारशाचा कार्यक्रम होता, त्यावेळेला मला सांगा, आपण बारशाला पाळण्याच्या वर काय बनतो? चिमण्या किंवा पोपट. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारशाला माँसाहेब जिजाऊंनी पाळण्याच्या वर ना चिमणी बांधली ना पोपट बांधला, तर माँसाहेब जिजाऊंनी त्या पाळण्यावर तलवार बांधली होती. आणि हेच संस्कार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती झाले. आणि तीच तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा महाराष्ट्र जोडला आणि या स्वराज्याची स्थापना केली. पण तुम्हाला सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्यावर तलवार बांधली आणि ती तलवार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली. आणि आपण आपल्या मुलांच्या पाळण्यावर चिमण्या बांधतो
आणि हेच संस्कार त्यांच्यावरती होतात आणि ती पोरं मोठी झाली का ती चिमण्या घेऊन भुर्रकन. ही संस्कार आहेत. हे संस्कार माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती केले आणि म्हणून इतकं सगळा इतिहास घडला. असो, या कीर्तनाच्या माध्यमातून जे काही योग्य असेल ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेले. अल्पशा बुद्धीला सुचेल तसं तुमच्या समोर विचार मांडण्याचा प्रयत्न केला. परत एकदा, आई वडील गेल्यानंतर हे श्राद्ध वगैरे कशासाठी घालायचं? आपण जन्माला येताना तिघांचे उपकार आपल्यावरती, एक भगवंताचे, दुसरे साधू संतांचे आणि तिसरे जन्मदात्या माई बापाचे. आता आपल्या कातड्याचा जोडा करून जरी बापाच्या आईच्या पायात घातला ना, त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकणार नाही, पण अट्टहास प्रयत्न तरी आपण केला पाहिजे. काही केल्या आई वडिलांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही, परंतु आज हा परिवार असेल, लक्ष्मण दादा असतील आणि शिवाजी दादा असतील, परंतु कसं आहे, त्यांनी आपल्या वडिलांची जी काही शिकवण आहे, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केलं, या कष्टाची जाणीव आज या लेकरांना आहे, म्हणून त्यांनी हा अट्टहास केलेला आहे. आणि बापाच्या कष्टाची जाणीव ही प्रत्येकाला असली पाहिजे आणि ही जाणीव आज या परिवाराला आहे, म्हणून एवढं मोठं दुःख असताना त्यांनी हा अट्टहास केला. अगदी मनापासून धन्यवाद देते. मृदुंगाचार्यांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरात. ही सगळी टाळकरी मंडळी, त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. आमचे माईक सिस्टीमवाल्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. हां, आता तुम्ही म्हणणार आम्ही एवढं उन्हातानाच येऊन बसलोय कामधंदा सोडून, म्हणून तुम्ही कीर्तन केलं. तुमच्यासाठी तुम्हीच एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. आमचे ओम साई क्रिएशन चॅनलवाले दादा सुद्धा इतक्या लांबून आपल्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी पण एकदा जोरात टाळी वाजवायची. कारण का, ज्याची खावी पोळी त्याची वाजवाई, कौतुक करायला शिकलं पाहिजे. बोलण्याच्या ओघामध्ये कदा चुकीचा शब्द झाला असेल तो माझ्या वाणीचा दोष समजा आणि मला परत करा. जे काही चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला, गुरुवर्य भोजलिंग महाराज यांचा आशीर्वाद आणि अनंत उपकार ज्यांचे कधीही विसरू शकणार नाही, अशा माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, म्हणून फक्त तुमच्यासमोर बोलू शकले. परत एकदा झालेली सगळी कीर्तनाची सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर